नमस्कार मंडळी. आज आपल्याला खेंगाट करायचे. आज खेंगटासाठी आपण साहित्य घेतलेलं मी सांगते. टमाटा, बटाटा, वांग, गाजर, कांदा, चाकवत भाजी, कोथिंबीर, तिखट, हळद, मीठ, लसूण, हुरडा, डहाळा, घेवड्या शेंग, बोर, शेंगदाणे, तीळ आणि वाटाणा. आता भाजी नीट करून घेऊ आपण. चांगले नीट करून स्वच्छ धुवून कापून घ्यायचे बघा. आता चाकवत भाजी या सक्रातीच्या सणासाठी लई महत्वाची असते. आपण चांगले नीट करून कापून घेऊ. आता हे धुण्यासाठी काढून घेऊ. आता वांग कापून घेऊ. आता खेंगटाला हे सगळं साहित्य टाकलं म्हणजे खेंगटाची भाजी खमंग लागते. आणि एक तर वर्षातून एकदाच आपल्याला करायची असते सक्रातीच्या सणासाठी. म्हणून त्यासाठी वांग, बटाट, टमाट हे सगळं त्याला आवर्जूनच वापरावं लागतं त्या भाजीला. आता गाजर कापून घेऊ. आता हे जुनी परंपरा चालत आलेली बघा, आणि चालतच राहणार ही. आता रायवाच्या सणाचं ही. आणि कसं आहे, आपल्या चुलीवरचं ही पहिली जुनी रूढ आहे. आता नवीन काय बी निघलं, पण आपल्या चुलीवरचं कसं ऐकन. चुलीवरच्याला खमंग चवच येते, खमगाई येते. आता बटाटा कापून घेऊ. आता टमाटा कापून घेऊ. टमाटा आता वेगळा ठेवलाय, धुवून घेतलेला टमाटा आहे, भाजीत नाही मिक्स करत. आता कोथिंबीर कापून घेऊ. आता कापलेल्या भाज्या चांगल्या धुवून घेऊ आपण. आता धुवून झाल्या, काढून घेऊ. आता भाज्या चांगल्या धुवून घेतल्या. आता काय डायरेक्ट फोडणीतच टाकायचं. असा थोडा जरा कापून चुलीत टाकायचा आपल्याला कांदा भाजायला. म्हणजे एवढं भाजायचं होस तर कांदा भाजून निघतोय. खोबऱ्याचा तुकडा आपल्याला हारावर भाजायचा आहे बघा. आता तवा ठेवून घेऊ चुलीवर. खोबरं कांदा भाजूस तर हे दुसरं साहित्य सगळं भाजून निघतंय. त्यावर खोबरा बी भाजतय, कांदा भाजतोय चांगला. आता शेंगदाणा भाजायला टाकून घेऊ. भाजून झालेत, काढून घेऊ. तीळ भाजायला टाकून घेऊ. बघा घरचा कसा गावरान तीळ आहे, कसा तडतड उडतोय. एकाचा तीळ कधीच तडतड उडत नाही, हाय असा राहतो तीळ. घेऊ काढून तीळ चांगले भाजले तडतड. आता हरभरा भाजून घे.
हे सगळं भाजून आता साहित्य सगळं एकत्र वाटण करायचं ह्याचं. मग बघा भाजी खंगटाची कशी लागते. वाटण केलेल्या भाजीला चव येते. आता घेऊ हरभरा भाजलाय चांगला, घेऊ काढून. आता हो खोबरं भाजून झालंय चांगलं. आता कांदा बी चांगला भाजलाय बघा. हो का, तर घेऊ काढून. आता लसूण सोलून घेऊ थोडा, म्हणजे कांदा ते एकत्र वाटायला. लसूण टाकला म्हणजे भाजी खमंग लागते. गावरान लसूण आहे, आणि लसूण भरपूर टाकायचा आता भाजीला या, म्हणजे खमंग लागते. आता एवढा लसूण घेतलाय. आता कांदा खोबरं एकत्रच कांडून घ्यायचे आपल्याला, हे सगळं पाट्यावर वाटण करून. आता वाटायसाठी खोबरं घेतलंय. आता त्याला जरा ठेचून घेते थोडं, भाजलेलं खोबरं. आता हे काय खोबरं वाटते. आता ठेचून घेतलेलं खोबरं बघा कसं वाटून निघतंय भारी. लसूण ह्याच्यातच घेते बघा वाटायला. बघा हे आता वाटण कसं, कलर कसा आला ह्याचा काळा, का तरी चुलीत भाजलेलं आहे आपण. चुलीत भाजलेल्याची चव आणि असं फोडणीत टाकलेल्या चव फरक पडतो बघा. बघा कसं वाटण कसं दिसतंय काळ. कांदा वाटो ह्याच्यातच. आता कोथिंबीर बी घेते बघा ह्याच्यातच वाटून सगळं एकात. आता हे खोबरं लसूण कांदा कोथिंबीर एखाद्या वाटण केलंय. आता हे काढून घेते. सगळं बसायचं ना आपल्याला, एकत्रच करायचं सगळं, पण बसायचं नाही पाट्यावर, म्हणून वेगळं वेगळं वाटण करून घेऊ आपण. आता हरभरा वाटायला घेऊ. आता हुरडा घेऊ वाटायला ह्याच्यातच, हे दोन्ही मिक्स करू. आता हे वाटण झालेलं काढून घेऊ. आता शेंगदाणा वाटायला घेऊ. आता ह्या काही आपल्या जुन्या पद्धतीच्या भाज्या वाटून गाठून केल्यावर चव येते. आणि खेंगटाचं पशी काय नाही, पण दुसऱ्या बी भाज्या अशा वाटून केल्यावर चव येते, खमंग लागतात. अशा भाज्या केल्या म्हणजे माणूस चवीने जरा खातं, कुस करून भाकरी खात्यात, चव येते त्याला जरा असल्या वाटण घाटण केलेल्या भाज्यांची. भरपूर जेवत्यात. थोडं पाणी घालते शेंगदाण्याला, म्हणजे वाटून चांगलं निघतात जरा बारीक. तिखट झालंय ना हे हरभऱ्याने ह्याने वाटा वरवाटा. आता बघा कसं वाटायला लागलं. तिखट झाल्यामुळं ते चिटकत होतं. आता तीळ पण ह्याच्यातच घेऊ बघा, शेंगदाण्याचं वाटून. गावरान तिळ कसा खमंग वास येतोय. एकाच्या तिळाचा असा वास येत नाही, आणि भाजताना असे पोट फुटूस भाजत नाही. ते करपतो आतल्यात पण भाजत नाही. आज कसे आपले तिळपट तडतड तडतड तड ओलत होते, सगळ्या चुलीवर झालते. आता हे काय झालं आपलं वाटण. आता हे काढून घेऊ सगळं एका ताटात.
आता वरवाटा धुवून घेते जरा. आता पाटा बी थोडा धुवून घ्यायचा आपल्याला. हे झालं आपलं सगळं आता वाटण. आता भाजीला फोडणी द्यायला कढई चुलीवर ठेवून घेऊ आपण. आता फोडणीला तेल टाकून घेऊ कढईत. आता वाटलेलं वाटण कढईत टाकून घेऊ आणि सगळं चांगलं परतून देऊ आता तेलात. एक चमचा तिखट टाकून घेऊ आता. थोडी हळद आणि एक चमच्याभर मीठ टाकलं तरी चालतं, अगर कमी टाकलं तरी चालतंय मीठ. आता सगळ्या भाज्या फोडणीत टाकून घेऊ आपण. आता सगळं तिखट मीठ भाज्या ते वाटण केलेलं सगळं एकात टाकून घेतलं बघा. आणि हे काय असं हलविलंय. आता ह्याच्यात पाणी टाकून शिजून घ्यायचं. आता सगळं एकत्र केलं सगळं. आता ह्याच्यात पाणी टाकून घेऊ बघा. चांगलं हलवलं आता फोडणी. बघा आता खेंगाट किती भारी शिजलंय. चांगलं शिजलं बघा. आता बाजरीच्या भाकरीला मीठ लागतं बघा. थोडं पाण्यातच टाकून घेते एखाद्या, म्हणजे सगळ्या भाकरीला चांगलं सगळं सगळं सारखंच लागतं. चांगली मळली म्हणजे भाकर खमंग लागते. अशी हो का मळली म्हणजे खमंग भाकर लागते. आणि चुलीला भाजल्यावर तर अजून खमंग. आणि आज आता तिळाच्या भाकरीला जरा बाजरीच्या भाकरीला तिळाची ही असते बघा. लावावंच लागते तीळ भोगीमुळं. अशी कशी किती भाकरी पातळ. आणि बाजरीची भाकर पातळ जेवढी असन तेवढी चव येते बघा. आता पातळ थापून घेतली भाकर. आता आपण ह्याला तीळ लावू. भोगीला तिळाचा मान असतो. आता घेऊ तव्यावर टाकून. आता ह्याच्यावरनं पण तीळ लावू.
अशी का भाकर चौकडनं फिरून भाजायची म्हणजे खमंग भाजती हाराला. लाल जरद भाकर भाजल्यावर चव येते. खमंग भाकर भाजले बघा आता. ही झाली आपली खेंगटाची भाजी आणि बाजरीची भाकर तीळ लावून. कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला.